नमस्कार मित्रांनो, विद्यानिकेतन क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स व यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 यामधील क्वेश्चन नंबर 6. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि क्वेश्चन नंबर 6मध्ये ज्या प्रकारच्या इक्वेशन्स दिलेल्या आहेत त्या लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नाही आहेत. मग आता ह्या ज्या लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नाही आहेत तर यांना ह्या इक्वेशन ज्या ते कशा प्रकारे सॉल्व करतात ते आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे प्रॅक्टिस सेट 1.4मध्ये. ह्या ज्या दिलेल्या इक्वेशन्स आहेत सायमल्टेनियस इक्वेशन ज्या लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नसतात त्यांना सॉल्व करताना काय करायचं असतं आपल्याला. सगळ्यात सुरुवातीला यांच्यासाठी एक सुटेबल व्हेरिएबल्स घ्यायचे असतात. ते जे व्हेरिएबल्स घेतलेत आपल्याला आपण त्या व्हेरिएबल्सने हे व्हेरिएबल्स रिप्लेस करायचे आणि तिथून आपल्याला लिनियर इक्वेशन्स मिळतात. त्या मिळालेल्या ज्या लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत त्या सॉल्व करायच्या आणि त्या सॉल्व केल्याच्यानंतर त्याचे जे काही सोल्युशन मिळेल ते अगेन काय करायचं, रिसबस्टिट्यूट करायचं आणि नंतर फायनल आपल्याला ह्या इक्वेशनसाठीचं सोल्युशन मिळेल. चला तर आपण यातील क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व करूया. काय क्वेश्चन नंबर फर्स्ट, यामध्ये दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत 2x प्लस 2/3y इज इक्वल्स टू 1/6 अँड सेकंड इक्वेशन आहे 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 0. तर नंबर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, यांच्यासाठी जे आहेत ते व्हेरिएबल सपोज करायचे आहेत. सो नाव सोल्युशन लेट गिवन सायमल्टेनियस इक्वेशन काय आहेत, दी गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. काय इक्वेशन्स आहेत, इक्वेशन नंबर फर्स्ट आहे 2x प्लस 2/3y इज इक्वल्स टू 1/6. इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड काय आहे, इक्वेशन नंबर सेकंड आहे 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन ज्या आहेत त्या लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नाही आहेत. मग आपल्याला यांच्यासाठी काय करायचे आहेत, वेगळे व्हेरिएबल्स सपोज करायचे आहेत. सो देअरफॉर लेट. आता याच्यामध्ये कॉमन काय, इथे कॉमन आहे 1/x आणि इथे कॉमन आहे 1/y. तर मग आपण 1/x इज इक्वल्स टू पुट 1/x इज इक्वल्स टू p अँड 1/y इज इक्वल्स टू q. जर आपण 1/x इज इक्वल्स टू p आणि 1/y इज इक्वल्स टू q सपोज केले तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडमध्ये काय चेंज होईल. सो देअरफॉर इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड बिकम्स. यांच्यामध्ये काय चेंज होतील, इक्वेशन जी फर्स्ट आहे ती होईल इज इक्वल्स टू 2p प्लस 2/3q इज इक्वल्स टू 1/6. 1/x ला आपण p सपोज केलं तर 1/x p म्हणजेच 2p प्लस 2/3 1/y च्या ऐवजी q 2/3q इज इक्वल्स टू 1/6. ही आहे इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन नंबर 3. आता या इक्वेशन नंबर 3ला काय करू आपण, होल इक्वेशनला 6ने मल्टिप्लाय करू म्हणजे आणखीन हे काय होईल, सिम्पल फॉर्ममध्ये येईल. जनरल फॉर्म जो असतो आपला ax प्लस by इज इक्वल्स टू c. इक्वेशन नंबर 3 मल्टिप्लाइड बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/6. ओके, इक्वेशन 3ला जर आपण काय केलं 6ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2 × 6 12p
प्लस 6 इंटू 2/3, तर 3ने काय होईल 6 जे आपण मल्टिप्लायमध्ये घेणार आहोत ते 2 टाइम्स कट होतील, म्हणजेच राहतील 2 आणि 2 इंटू 2 4Q. 4Q इज इक्वल्स टू 1/6 इंटू 6 मल्टिप्लायडमध्ये डिवाइडमध्ये 6 कॅन्सल होतील. वी गेट 1. इक्वेशन नंबर 4. ओके, आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळाली. 12P + 4Q इज इक्वल्स टू 1. आता इक्वेशन जी सेकंड आहे त्याच्यामध्ये काय चेंज होईल. इक्वेशन सेकंड होईल 3P + 2Q इज इक्वल्स टू 0. आता हे जे इक्वेशन आहे 3P + 2Q इज इक्वल्स टू 0, ह्या इक्वेशनला आपण 2ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग बाय 2ने जर आपण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशनमध्ये काय चेंज होईल. 2 इंटू 3 6P + 4Q इज इक्वल्स टू 0. इक्वेशन नंबर 5. ओके, आता आपल्याला त्या इक्वेशन नंबर्स 4 आणि 5 आहेत त्या काय जनरल फॉर्ममध्ये आहेत. लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. 12P + 4Q इज इक्वल्स टू 1 अँड 6P + 4Q इज इक्वल्स टू 0. आता आपण काय करू, इक्वेशन 5 जे आहे ती इक्वेशन 4मधून सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्टिंग, सो देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम 4. इक्वेशन 5ला काय करायचं, 4मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. इक्वेशन नंबर 4 काय आहे. इक्वेशन नंबर 4 आहे 12P + 4Q इज इक्वल्स टू 1 आणि 5 आहे 6P + 4Q इज इक्वल्स टू 0. ओके, मायनस प्लस मायनस मायनस अँड मायनस. सो 1 - 0 1 + 4Q - 4Q cancel. 12 - 6 12P - 6P we get 6P. It means that P is equals to 1/6. ओके, P ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. P is equals to 1/6. P ची जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/6 ती काय करू आपण आता इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करू. सो देअरफॉर put P is equals to 1/6 in equation 4. So we get, जर आपण P ची व्हॅल्यू जी आहे 1/6 इक्वेशन 4 मध्ये ठेवली तर आपल्याला काय मिळेल. इक्वेशन 4 आहे सो इक्वेशन 5 मध्ये. ओके, आपल्याला कुठल्या ठेवायची इक्वेशन 5 मध्ये. इक्वेशन 5 6P + 4Q इज इक्वल्स टू 0. मग 6 इंटू 1/6 + 4Q इज इक्वल्स टू 0. काय होईल 6 and 6 cancel. So we get 1 + 4Q is equals to 0. 4Q is equals to, हे इकडे आल्यावर 1 काय होतील -1 - 1 and Q is equals to, therefore Q is equals to -1 आणि मल्टिप्लिकेशनमधले 4 इकडे डिव्हिजनमध्ये. सो वी गेट Q is equals to -1/4. आता आपल्याला P आणि Qच्या व्हॅल्यू मिळाल्या. आपल्याला काय करायचं आहे, ह्या व्हॅल्यू ज्या आहेत ज्या आपण व्हेरिएबलसाठी सपोज केल्या होत्या त्या काय करायच्यात परत रिसबस्टिट्यूट करायच्या आहेत. देअरफॉर रिसबस्टिट्यूटिंग the value of P and Q we get. आता P ला काय सपोज केला होता आपण 1/x. P is equals to 1/x and
क्यू इज इक्वल्स टू 1/y. मग पीची व्हॅल्यू काय आहे? वी गेट पी इज इक्वल्स टू 1/6 इज इक्वल्स टू 1/x अँड क्यू इज इक्वल्स टू, क्यूची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? -1/4 इज इक्वल्स टू 1/y. सो देअरफोर वी गेट x इज इक्वल्स टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर x इज इक्वल्स टू किती मिळेल? 6 अँड y इज इक्वल्स टू -4. So these are the values. X is equals to 6 and y is equals to -4. Therefore the solution of the equation is xy is equals to 6 and -4. मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो सॉल्व केला. इक्वेशन्स जे दिलेले होते आपल्याला 2/x + 2/x + 2/3y इज इक्वल्स टू 1/6 अँड 3/x + 2/y इज इक्वल्स टू 0. ह्या इक्वेशनसाठी आपण व्हेरिएबल पुट केले PQ. लिनियर इक्वेशन्स आपण मिळवल्या, लिनियर इक्वेशन्स सॉल्व केल्या. लिनियर इक्वेशनचे जे काही सोल्युशन मिळाले P अँड Q, हे जे आपण सपोज केले होते त्या व्हॅल्यू आपण रिसब्स्टिट्यूट केले. आपल्याला इक्वेशनचे सोल्युशन मिळाले x इज इक्वल्स टू 6 अँड y इज इक्वल्स टू -4. तुम्हाला जर हा प्रश्न लिहायचा असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर आपण सॉल्व करू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, ज्यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिल्यात. इक्वेशन्स आहेत 7/2x + 1 + 13/y + 2 इज इक्वल्स टू 27. सेकंड इक्वेशन आहे 13/2x + 1 + 7/y + 2 इज इक्वल्स टू 33. ह्याच्यात दिलेले इक्वेशन्स आहेत. लेट द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. परत एकदा आपल्याला लिहायच्यात. इक्वेशन नंबर फर्स्ट 7/2x + 1 + 13/y + 2 इज इक्वल्स टू 27, इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड इक्वेशन आहे 13/2x + 1 + 7/y + 2 इज इक्वल्स टू 33, इक्वेशन नंबर सेकंड. दिलेले इक्वेशन जे आहेत ते लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नाही आहेत. मग आपल्याला यांना लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये चेंज करायचं आहे. तर यांच्यामध्ये कॉमन काय आहे? ह्या इक्वेशनमध्ये इथे कॉमन आहे 1/2x + 1 आणि इथे कॉमन आहे दोन्ही इक्वेशनमध्ये y + 2 मीन्स 1/y + 2. आपण त्यांच्यासाठी वेगळे व्हेरिएबल्स सपोज करू. लेट 1/2x + 1 इज इक्वल्स टू p अँड 1/y + 2 इज इक्वल्स टू q. आपण दोन व्हेरिएबल सपोज केले. 1/2x + 1 साठी p आणि 1/y + 2 साठी q. तर मग इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडमध्ये काय चेंज होतील? सो देअरफोर इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड बिकम्स. ओके, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड काय होईल? इक्वेशन फर्स्ट होईल 7p + 13q इज इक्वल्स टू 27, इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर सेकंडमध्ये काय चेंज होईल? 13p + 7q इज इक्वल्स टू 33. 13p + 7q इज इक्वल्स टू 33, इक्वेशन नंबर 4. ओके, इक्वेशन नंबर 3 आणि 4 आपल्याला मिळाल्या. 7p + 13q इज इक्वल्स टू 27 अँड 13p + 7q इज इक्वल्स टू 33. आता यांचे जे कोएफिशियंट आहेत ते अल्टर चेंज करून सेम आहेत. मग अशा वेळेस काय करतो आपण? एकदा या इक्वेशनची ॲडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन. सो फर्स्ट आपण करू ॲडिशन इक्वेशन नंबर 3 आणि 4ची. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 3 and 4ची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल? इक्वेशन 3 आहे 7p + 13q इज इक्वल्स टू 27 आणि इक्वेशन 4 आहे
13p plus 7q is equals to 33. ओके, यांची काय करायची आपल्याला ॲडिशन. 27 and 33, 7 and 3 10, carry 1, 2 and 5, 2 and 3 5 and 1 6 means 16. 13q plus 7q 20q plus 7p and 13p 20p. ओके, 20p plus 20q is equals to 60. आता इक्वेशनला काय करायचं, बोथ साईडला 20 ने आपण डिवाइड करू. डिवाइडिंग both sides by 20. सो देअरफॉर जर बोथ साईडला आपण काय केलं 20 ने डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल p plus q is equals to 3. 20p by 20 means p, 20q by 20 means q is equals to 16 by 23. इक्वेशन मिळेल आपल्याला p plus q is equals to 3. इक्वेशन नंबर 5. आता काय करायचं आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची एकदा सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. 3 मधून काय करायचं इक्वेशन 4 ला सबट्रॅक्ट करायचं. मग इक्वेशन 3 काय आहे, इक्वेशन 3 आहे 7p plus 13q is equals to 27 आणि इक्वेशन 4 आहे 13p plus 7q is equals to 33. minus plus minus minus minus. Okay, we get 27 minus 33 minus 6. 13 minus 7 plus 6q and minus 6p. इक्वेशन मिळाली minus 6p plus 6q is equals to minus 6. इक्वेशनच्या बोथ साईडला आपण काय करू, -6 ने डिवाइड करू. dividing both sides by -6. -6 ने डिवाइड केल्यावर काय होईल, -6 -6 कॅन्सल, वी गेट p. -6 plus 6 काय होईल, -q is equals to -6 -6 1. इक्वेशन नंबर 6. जर आपण -6p plus 6q is equals to -6 ला जर -6 ने डिवाइड केलं इक्वेशनच्या बोथ साईड तर आपल्याला काय मिळतं, इक्वेशन p minus q is equals to 1. इक्वेशन नंबर 6. आता काय करायचं आपल्याला, इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 यांची एकदा ॲडिशन करायची आहे. सो ॲडिंग इक्वेशन 5 and 6. Adding equation 5 and 6 we get, जर आपण 5 आणि 6 जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, इक्वेशन 5 आहे p plus q is equals to 3 आणि इक्वेशन 6 आहे p minus q is equals to 1. So 3 and 1 4 plus minus cancel, p plus p 2p. So therefore p is equals to 4 by 2. It means that p is equals to 2. We get p is equals to 2. p ची जी व्हॅल्यू आली ती काय करायची, आता इक्वेशन 5 मध्ये सबस्टिट्यूट करायची. सो therefore put p is equals to 2 in equation 5.
इक्वेशन 5 काय आहे? इक्वेशन 5 आहे पी प्लस क्यू इज इक्वल्स टू 3. P plus Q is equals to 3 means 2 plus Q is equals to 3 and Q is equals to 3 minus 2. It means that Q is equals to 1. ओके, Q ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 1. आता आपल्याला काय करायचं आहे? P आणि Q च्या जे व्हॅल्यूज आहेत त्या काय करायच्यात? रिसबस्टिट्यूट करायच्यात. सो देअरफॉर रिसबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ P and Q. Resubstituting the values of P and Q, we get 1 by 2x plus 1 is equals to P ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 2 and 1 by y plus 2 is equals to 1. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर काय होईल? 2 याला मल्टिप्लिकेशनमध्ये येतील 2 इन ब्रॅकेट 2x plus 1 is equals to 1 and y plus 2 is equals to 1. ब्रॅकेट ओपन केला तर काय होईल? 2 into 2 4x plus 2 is equals to 1 and y is equals to 1 minus 2. 4x is equals to 1 minus 2 and y is equals to minus 1. 4x is equals to minus 1 and y is equals to minus 1. x is equals to minus 1 हे 4 इकडे डिव्हिजनमध्ये बाय 4. सो x is equals to minus 1 by 4 and y is equals to minus 1. ओके, आपल्याला मिळालं x आणि y च्या व्हॅल्यूज. x ची व्हॅल्यू मिळाली minus 1 by 4 and y ची व्हॅल्यू minus 1. सो देअरफॉर सोल्युशन ऑफ इक्वेशन मीन्स x and y is equals to minus 1 by 4 and minus 1. ओके, तर हे आहे मित्रांनो सोल्युशन ऑफ द इक्वेशन. काय मिळालं आपल्या x आणि y चे व्हॅल्यूज? वी गेट x इज इक्वल्स टू minus 1 by 4 and y इज इक्वल्स टू minus 1. क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व केला? दिलेल्या इक्वेशन्ससाठी काय केलं आपण? व्हेरिएबल सपोज केले. जनरल फॉर्ममधील इक्वेशन्स आपण मिळवल्या. त्या इक्वेशनची एकदा ॲडिशन केली, इक्वेशन नंबर 5 मिळाली. एकदा सबट्रॅक्शन इक्वेशन नंबर 6, नंतर 5 आणि 6ची ॲडिशन. आपल्याला P ची व्हॅल्यू मिळाली P इज इक्वल्स टू 2. P ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये पुट केली Q इज इक्वल्स टू 1. P आणि Qच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय केल्या आपण? रिसबस्टिट्यूट केल्या. त्यानंतर आपल्याला मिळालं सोल्युशन ऑफ द इक्वेशन मीन्स द व्हॅल्यूज ऑफ x अँड y minus 1 by 4 and minus 1. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न लिहायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर आपण सॉल्व करू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला? इक्वेशन्स आहेत 148 by x plus 231 by y is equals to 527 divided by xy. सेकंड इक्वेशन आहे 231 by x plus 148 by y and 610 divided by xy. तर इक्वेशन्स आहेत. आपल्याला एक क्वेश्चन काय करायचा आहे? सॉल्व करायचा आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट काय? सोल्युशन लेट द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. काय इक्वेशन नंबर फर्स्ट? 148 divided by x plus 231 divided by y is equals to 527 divided by xy. आता हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपल्याला जर जनरल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय करायचं आपल्याला? ह्या इक्वेशनच्या बोथ साईडला एक्स वायने मल्टिप्लाय करायचे. सो देअरफॉर मल्टिप्लाइंग both sides by xy. जर आपण इक्वेशनच्या बोथ साइडला काय केलं? एक्स वायने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल? इज इक्वल्स टू 148
वाय, इथं जर आपण एक्स वायने मल्टिप्लाय केलं तर हा एक्स आणि मल्टिप्लिकेशनमधला एक्स काय होईल, कॅन्सल. मग आपल्याला मिळेल 148y प्लस 231 एक्स इज इक्वल्स टू 527, कारण एक्स वाय आणि मल्टिप्लिकेशनमधले एक्स वाय काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजेच याला आपण रिअरेंज करू. दॅट इज जनरल फॉर्म जर लिहायचं तर काय होईल, 231 एक्स प्लस 148y is equals to 527. This is equation number first. हे आहे मित्रांनो इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली इक्वेशन नंबर सेकंड काय आहे, इक्वेशन नंबर सेकंड आहे 231x प्लस 148 divided by y is equals to 610 divided by xy. आता ह्या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे कशाने, एक्स वायने. सिन्स मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय एक्स वाय, ह्या इक्वेशनच्या काय करायचं आहे, बोथ साईडला आपल्याला एक्स वायने मल्टिप्लाय करायचे. मग काय होईल, इक्वेशन 231y प्लस 148x इज इक्वल्स टू 610. एक्स वायने मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशनमधले एक्स हे एक्स कॅन्सल होतील, आपल्याला मिळेल 231y. इथे वाय कॅन्सल होईल, 148x आणि एक्स वाय कॅन्सल होऊन 610. दॅट इज इक्वेशन काय असली, 148x प्लस 231y इज इक्वल्स टू 610. इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाल्या, इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड. यांच्यामध्ये देखील यांचे जे कोएफिशियंट आहेत ते व्हेरिएबल अल्टर चेंज करून काय आहेत, सेम आहेत. म्हणजे आता जो आपण क्वेश्चन नंबर सेकंड सोडवला, सिमिलरली आता हा क्वेश्चन देखील आपल्याला त्याचप्रमाणे सोडवायचा आहे. एकदा इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. सो फर्स्ट ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन फर्स्ट काय आहे, 231x प्लस 148y इज इक्वल्स टू 527. इक्वेशन सेकंड आहे 148x प्लस 231y इज इक्वल्स टू 610. आपल्याला काय करायची, यांची ॲडिशन. ओके, ॲड इज इक्वल्स टू 7 प्लस 0 7, 2 and 1 3, 5 and 6 11, y 8 and 1 9, 4 and 3 7, 2 and 3 plus x 379. हे मिळाले आपल्याला इक्वेशन 379x प्लस 379y इज इक्वल्स टू 1137. ह्या पूर्ण इक्वेशनला आपण काय करू, 379 ने डिवाइड करू. डिवाइड बोथ साइड्स बाय 379. ओके, तर काय होईल, इक्वेशन जर बोथ साइडला आपण डिवाइड केलं तर 379 कॅन्सल, वी गेट x प्लस y इज इक्वल्स टू 1137ला जर आपण 379 ने डिवाइड केलं तर 3 टाइम्स कॅन्सल होईल. म्हणजेच x प्लस y इज इक्वल्स टू 3. इक्वेशन नंबर थर्ड. ओके, आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर थर्ड, x प्लस y इज इक्वल्स टू 3. आता काय करायचं, आपल्याला एकदा इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंडची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. subtracting equation
सेकंड फ्रॉम 1. ओके, इक्वेशन 1 काय आहे? 231x प्लस 148y इज इक्वल्स टू 527. इक्वेशन सेकंड आहे 148x प्लस 231y is equals to 610. Okay, minus plus minus minus and minus is equals to 527 minus 610. We get 83. Okay, minus 83. 148 minus 231. इथून देखील आपल्याला मिळेल मायनस 83y अँड हिअर 83x. तर आपल्याला इक्वेशन मिळाली 83x मायनस 83y इज इक्वल्स टू मायनस 83. आता इक्वेशनच्या काय करायचं? इक्वेशनला मायनस 83ने डिवाइड करायचं. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 83. काय होईल मग? 83 कॅन्सल, आपल्याला मिळेल इक्वेशन. सो देअरफॉर x मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 1. इक्वेशन नंबर 4. ओके, आपल्याला 3 आणि 4 मिळाल्या. आता काय करायचं? आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4ची ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 काय आहे? x प्लस वाय इज इक्वल्स टू 3 आणि इक्वेशन 4 आहे x मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 1. ॲडिशन केली तर काय होईल? 2 कॅन्सल 2x. ओके, सो x इज इक्वल्स टू 2/2 अँड x इज इक्वल्स टू 1. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला x इज इक्वल्स टू 1. आता काय करायचं? आपल्याला एक्सची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण पुट करू. पुट x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 3. वी गेट इक्वेशन 3 काय आहे? x प्लस वाय इज इक्वल्स टू 3. मग काय? 1 plus y is equals to 3 and y is equals to 3 minus 1. So we get y is equals to 2. Okay, x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 2. So therefore solution of equation means xy is equals to काय मिळेल? 1 and 2. ओके, सोल्यूशन ऑफ इक्वेशन काय मिळालं आपल्याला? एक्स वाय इज इक्वल्स टू 1 and 2 मीन्स एक्स इज इक्वल्स टू 1 अँड वाय इज इक्वल्स टू 2. सिम्पल क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 2 प्रमाणेच, फक्त इक्वेशन तयार करताना तुम्हाला इथे काय करायचं? एक्स आणि एक्स वायने बोथ साईडला मल्टिप्लाय करायचं. नंतर तुम्हाला इक्वेशन मिळालं जनरल फॉर्ममधील की नंतर क्वेश्चन नंबर 2 प्रमाणेच सॉल्व करायचं आहे. एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. तुम्हाला जर लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो, त्यानंतर आपण सॉल्व करू. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे क्वेश्चन नंबर 4. काय इक्वेशन दिले आहेत आपल्याला? 7x मायनस 2y डिवायडेड बाय xy इज इक्वल्स टू 5. सेकंड इक्वेशन आहे 8x प्लस 7y डिवायडेड बाय xy इज इक्वल्स टू 15. सो सोल्युशन लेट द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. यामध्ये इक्वेशन फर्स्ट काय आहे? 7x मायनस 2y डिवायडेड बाय xy इज इक्वल्स टू 5. आता इक्वेशनच्या डिनॉमिनेटरमध्ये काय xy कॉमन आहे, आपण याला काय करू? सेपरेट करू. मग काय होईल? 7x डिवायडेड बाय xy मायनस 2y डिवायडेड बाय xy इज इक्वल्स टू 5. आता इथला हा x आणि x कॅन्सल, y कॅन्सल. सो देअरफॉर 7/y minus
2 by x is equals to 5. इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली जी सेकंड इक्वेशन आहे तिला आपल्याला अशाच प्रकारे लिहायचं आहे. सेकंड इक्वेशन काय आहे? 8x प्लस 7y डिवायडेड बाय xy इज इक्वल्स टू 15. आता इथे देखील हा डिनॉमिनेटर सेपरेट करायचं आपल्याला. मग काय होईल? सो देअरफॉर 8x डिवायडेड बाय xy प्लस 7y डिवायडेड बाय xy इज इक्वल्स टू 15. x cancel, y cancel, so we get 8 by y. So therefore 8 by y plus 7 by x is equals to 15. Equation number second. Okay, आता equation number first आणि equation number second. आता यांच्यामध्ये काय करायचं आपल्याला? व्हेरिएबल पुट करायचे आहेत. लेट 1 by x is equals to p and 1 by y is equals to q. जर आपण व्हेरिएबल पुट केलं तर इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय चेंज होईल? देअरफॉर इक्वेशन्स 1 and 2 becomes, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय चेंजेस होतील? इक्वेशन फर्स्ट होईल. सो देअरफॉर 7 1 by y ला आपण काय पुट केलं? q मीन्स 7q minus 2p is equals to 5. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 2 मध्ये काय चेंज होईल? 8y म्हणजेच 8q मायनस प्लस 7p is equals to 15. इक्वेशन नंबर 4. ओके, इक्वेशन नंबर 3 आणि 4 आपल्याला मिळाल्या. आपल्याला काय करायचं? इक्वेशन नंबर 3 जे आहे, इक्वेशन नंबर 3 ला आपल्याला 7 ने मल्टिप्लाय करायचे आणि इक्वेशन नंबर 4 ला 2 ने. सो देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 3 बाय 7 and 4 by 2. Multiplying equation equation 3 by 7 we get. जर इक्वेशन 3 ला आपण 7 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? इक्वेशन 3 7 into 7 49q minus 14p is equals to 7 into 5 35. Equation number 4. Equation number 5. Okay, इक्वेशन नंबर 5 मिळाले आपल्याला. 49q minus 14p is equals to 35. Similarly multiplying इक्वेशन 4 by 2 we get. इक्वेशन 4 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? 8q into 2 16q plus 14p is equals to 30. इक्वेशन नंबर 6. ओके, इक्वेशन नंबर 5 and 6. आता काय करायचं आपल्याला? इक्वेशन नंबर 5 आणि 6 ची ॲडिशन. सो देअरफॉर ॲडिंग इक्वेशन 5 and 6. 5 आणि 6 ची काय करायची आपल्याला? ॲडिशन. इक्वेशन नंबर 5 काय आहे? 49q minus 14p is equals to 35. 6 काय आहे? 16q plus 14p is equals to 30. Okay, 30 and 35 and 30 65 will get cancel. 6 and 9 5 carry 1 4 and 1 5 and 1 65q. Okay, 65 is equals to 65. It means that q is equals to
65 divided by 65 and Q is equals to 1. ओके, क्यूची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1. आता पुट Q is equals to 1 in equation 4. Put Q is equals to 1 in equation 4. We get, जर आपण Qची व्हॅल्यू 1 इक्वेशन 4 मध्ये ठेवली तर आपल्याला काय मिळेल. इक्वेशन 4 आहे 8Q 8 इंटू Qची व्हॅल्यू 1 प्लस 7P इज इक्वल्स टू 15. 8 प्लस 7P इज इक्वल्स टू 15. 7P इज इक्वल्स टू 15 minus 8 and 7P is equals to 7 and P is equals to 7 by 7, so is equals to 1. P ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1. we get P is equals to 1 and Q is equals to 1. आता आपल्याला काय करायचं, यांचे जे व्हॅल्यूज आहेत ते काय करायच्यात, रिसबस्टिट्यूट करायच्यात. Resubstitute the values of P and Q. Resubstituting the values of P and Q. P ला आपण काय कन्सिडर केलं होतं 1 by x. 1 by x is equals to 1 and 1 by y is equals to 1. 1 by x is equals to 1 means 1 by x is equals to P and 1 by y is equals to 1 म्हणजे 1 by y is equals to Q. We get x is equals to 1 and y is equals to 1. So therefore solution of equation means xy is equals to 1 and 1. Okay, question number 4. इक्वेशन्स आपल्याला दिल्या होत्या 7x minus 2y divided by xy is equals to 5, 8x plus 7y divided by xy is equals to 15. आपण यांचे डिनॉमिनेटर स्प्लिट केले. त्यानंतर आपण इक्वेशन्स जे आहेत त्या सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळाल्या आपल्याला. त्यांना आपण जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. ॲडिशन करून Qची व्हॅल्यू मिळवली. देन P अँड रिसबस्टिट्यूट करून सोल्युशन ऑफ द इक्वेशन मीन्स द व्हॅल्यूज ऑफ x अँड y 1 अँड 1. तुम्हाला जर हा प्रश्न लिहायचा असेल मित्रांनो तर स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर आपण सॉल्व करू. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन नंबर 5. मित्रांनो हा आहे क्वेश्चन नंबर 5. काय दिलेले आहेत इक्वेशन्स आपल्याला 1 by 2 in bracket 3x plus 4y plus 1 by 5 in bracket 2x minus 3y is equals to 1 by 4. इथे लिहू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड काय आहे 5 divided by 3x plus 4y minus 2 divided by 2x minus 3y is equals to minus 3 by 2. इक्वेशन नंबर 2. ओके, हे आहेत गिवन सायमल्टेनियस इक्वेशन 1 अँड 2. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये कॉमन काय आहे 1 by 3x plus 4y आणि 1 by 2x minus 3y. आपण यांच्यासाठी व्हेरिएबल्स पुट करू. लेट 1 by 3x plus 4y is equals to P and 1 by 2x minus 3y is equals to Q. ओके, 1 by 3x plus 4y ला आपण P ॲझ्युम करणार आणि 1 by 2x minus 3y ला Q ॲझ्युम करणार. मग इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय चेंजेस होतील. सो देअरफॉर equations first and second becomes equation first and second काय होईल. इक्वेशन फर्स्ट होईल 1 by 2p plus 1 by 5q is equals to 1 by 4. 1 by 2 as it is. याला सपोज केला आपण p प्लस 1 by 5q इज इक्वल्स टू 1 by 4. हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपण काय करू होल इक्वेशनला 20 ने मल्टिप्लाय करू.
multiplying both sides by 20. ओके 20 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 20 इंटू 1/2 2 ने 20 10 टाइम्स कॅन्सल होईल मीन्स 10p प्लस 5 ने 24 टाइम्स कॅन्सल होईल 4q इज इक्वल्स टू 4 ने 25 टाइम्स कॅन्सल तर काय मिळेल 5. इक्वेशन नंबर 3. ओके इक्वेशन नंबर 3 काय मिळेल आपल्याला 10p प्लस 4q इज इक्वल्स टू 5. इक्वेशन 2 मध्ये काय चेंज होईल इक्वेशन 2 होईल 5p मायनस 2q इज इक्वल्स टू मायनस 3/2. आता हे जे इक्वेशन आहे इक्वेशनला आपण काय करू 2 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग both sides by 2. 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 इंटू 5p 10p मायनस 2 इंटू 2q 4q इज इक्वल्स टू मायनस 3. इक्वेशन नंबर 4. ओके आपल्याला मिळाली इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता काय करायचं आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची ॲडिशन करायची आहे. ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. इक्वेशन 3 काय आहे 10p प्लस 4q इज इक्वल्स टू 5 आणि इक्वेशन 4 आहे 10p मायनस 4q is equals to minus 3. So we get addition plus minus minus 5 minus 3 2 plus minus cancel 20p means p is equals to 2/20. So p is equals to 1/10. p ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला p is equals to 1/10. आता p ची जी व्हॅल्यू आहे ती काय करू आपण सबस्टिट्यूट करू इक्वेशन नंबर 3 मध्ये. इक्वेशन नंबर 3 काय आहे ओके इक्वेशन 3 आहे 10p पुट p इज इक्वल्स टू 1/10 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 आहे 10 इंटू p ची व्हॅल्यू 1/10 प्लस 4q इज इक्वल्स टू 5. 10 कॅन्सल वी गेट 1 प्लस 4q इज इक्वल्स टू 5. 4q इज इक्वल्स टू 5 मायनस 1. 4q इज इक्वल्स टू 4 and q is equals to 4/4. So we get q is equals to 1. ओके q ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. p आणि q ची व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. p ची व्हॅल्यू आहे 1/10 आणि q ची व्हॅल्यू आहे 1. आता ह्या व्हॅल्यूज काय करायच्यात आपल्याला रिसबस्टिट्यूट करायच्यात. सो देअरफॉर रिसबस्टिट्यूटिंग the values of p and q. p काय आपण अजून केलं होतं 1/3x प्लस 4y इज इक्वल्स टू p. तर p ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/10 अँड 1/2x मायनस 3y इज इक्वल्स टू q ची व्हॅल्यू आहे 1. ओके 1/3x प्लस 4y इज इक्वल्स टू 1/10 आणि 1/2x मायनस 3y इज इक्वल्स टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला याच्या 3x प्लस 4y इज इक्वल्स टू 10 अँड 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 1. ओके
ह्यात इक्वेशन 6 अँड 7, इक्वेशन 6 अँड इक्वेशन 7. आता इक्वेशन 6ला काय करायचं, 3ने मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 7ला 4ने. सो देअरफोर मल्टिप्लाइंग इक्वेशन 6 बाय 3. जर या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 3 × 3 9x प्लस 12y इज इक्वल्स टू 30. ओके, इक्वेशन नंबर 8. आणि इक्वेशन 7ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 4ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन 7 बाय 4. 4ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 4 × 2 8x मायनस 12y इज इक्वल्स टू 4. इक्वेशन नंबर 9. ओके, आपल्याला 8 and 9. आता काय करायचं आपल्याला, 8 and 9ची ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 8 and 9. इक्वेशन 8 काय आहे, 9x प्लस 12y इज इक्वल्स टू 30. आणि इक्वेशन 9 8x मायनस 12y इज इक्वल्स टू 4. यांची ॲडिशन केली तर काय होईल, 30 + 4 34 प्लस मायनस 12y कॅन्सल, 8 and 9 17x. सो x इज इक्वल्स टू 34 डिवायडेड बाय 17 and x is equals to 2. Put x is equals to 2 in equation 8. Put x is equals to 2 in equation 8. Equation 8 काय आहे, 9x ची व्हॅल्यू 2 प्लस 12y is equals to 30. 9 2 जा 18 plus 12y is equals to 30. 12y is equals to 30 minus 18. 12y is equals to 12 and y is equals to 12 divided by 12. We get 1. So therefore solution of equation means x and y is equals to 2 and 1. मित्रांनो, हा आहे आपला आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. आपल्याला ज्या इक्वेशन्स दिल्या होत्या, 2 इक्वेशन्स, त्यांच्यासाठी आपण व्हेरिएबल सपोज करून त्याच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या. खूप सोपा प्रश्न आहे, थोडासा लेंदी आहे. काळजीपूर्वक तुम्ही जर एकदा दोनदाला ट्राय केलं तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 6 प्रॉब्लेम सेटमधला. यानंतर आता प्रॉब्लेम सेटमधला एक क्वेश्चन राहिला, क्वेश्चन नंबर 7, जो ॲप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्सशी रिलेटेड आहे. त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.